पण हा प्रॉब्लेम कदाचित ना कास्टिंग डिरेक्टर्स आल्यामुळे असावा. कास्टिंग डिरेक्टरच्या पोटावर पाय नाही देते. मी डिरेक्टर झालो तर मीही अपॉइंट करेन, काळजी करू नका. तर गोष्ट अशी आहे की कास्टिंग डिरेक्टर जेव्हा कास्ट करतो तेव्हा त्याला डिरेक्टरने काही पॉईंट्स दिलेले असतात. मला ह्या वयातला माणूस पाहिजे, मला ह्या वयोगटाचा हवा आहे, असा दिसणारा हवा आहे, अशा उंचीचा हवा आहे, अशा जाडीचा हवा आहे. हे क्रायटेरिया असतात. अभिनय जे नाटकामध्ये शिकवलं जातं की तू काम कर, तुला उत्तम काम मिळेल. ते काम, त्या कामाचा क्रायटेरिया मिळतो की नाही मिळतो त्याला माहीत नाही. कारण हा संवाद डिरेक्टर आणि कास्टिंगवाल्यामधला असतो. त्यामुळे तो मला माहीत नाही आणि तो माहीत नाही कदाचित तोच मिसिंग असावा. कारण जेव्हा कास्टिंग डिरेक्टर मी जेव्हा जातो ऑडिशनला किंवा मला घरी पाठवतात ऑडिशनसाठी, तेव्हा त्यावर एज ग्रुप दिलेला असतो. त्या कॅरेक्टरचा स्वभाव दिलेला नसतो फार. तो कॅरेक्टर कसा वागेल, कुठल्या वेळेला काय करेल हे फार नसतं दिलेलं. त्याचा एखादा पॉइंट दिलेला असतो की तो असा आहे, तो रागिष्ट आहे, तो फार नरम आहे, तो फार मायाळू आहे, एवढंच नसतं. त्यामुळे जेव्हा केव्हा माझ्यासारख्या, मी स्वतःबद्दलच बोलेन हां. मी बाकीच्या स्ट्रगलर्सला नावं नाही ठेवणार. मी मी माझ्याबद्दल बोलतोय. तर जेव्हा माझ्याकडे येतं माझ्यासाठी, तेव्हा मला एज ग्रुपमध्ये दिलेलं असतं. माझं एज ग्रुप मला लहानपणापासून आत्तापर्यंत कळलेलं नाहीये. नेहमी मी प्रोफाईलमध्ये 10 वर्ष कमी लिहिलंय. कमी लिहिलंय नेहमी. सुरुवातीला जेव्हा मी 25 ते 30 चा होतो, तेव्हापर्यंत मी करेक्ट लिहिलंय. त्यानंतर 30 प्लस शब्द वापरत गेलोय. किती वर्ष? माहीत नाही. म्हणजे माझ्या अगदी ग्रुपमधले मित्रमंडळी मला आजही चिडवतात, की "साल्या तुझं वय काय आणि तू सांगतोस काय? तुझं वय आम्हाला माहिती आहे रे." पण नाही पकडता येत कास्टिंग डिरेक्टर्सला. तो मला 30 वर्षाचं कॅरेक्टर पाठवतो. मी ते करून पाठवतो त्याला ऑडिशन. मग तो म्हणतो, की "नहीं आप बड़े लग रहे हो." मग तो मला 50-60 वर्षाचं पाठवतो. मी तेही त्याला बनवून पाठवतो. "नहीं आप छोटे लग रहे हो." हीच कामं जेव्हा डिरेक्टर डायरेक्टली त्या नटाकडे बघून सांगतो, तेव्हा त्याला हवं असलेलं वय तो शोधून काढतो. तो त्याला हवा असलेला लूक शोधून काढतो. मला ना हिंदी फिल्ममधून एक कॅरेक्टर आलं होतं. रनिंग कॅरेक्टर होतं. रनिंग म्हणजे सेकंड लीड होतं. तर त्या कॅरेक्टरचं वय साधारण 40-45 होतं. त्याआधी मला तेच कॅरेक्टर कास्टिंग डिरेक्टरवाल्याने ऑडिशन करून पाठवा म्हणून सांगितलं होतं. अनुभव आहे हा पर्सनल. तर मी ते ऑडिशन करून त्याला पाठवलं कास्टिंग डिरेक्टरला. नाही तेच कॅरेक्टर नाही. छोटं-मोठं कॅरेक्टर. सॉरी. छोटं-मोठं कॅरेक्टर होतं. 1-2 लाईनचं कॅरेक्टर. ते मी त्याला पाठवलं. त्याला ते नाही पसंत पडलं. त्याने दुसरं पाठवलं, तेही मी करून पाठवलं. तेही नाही पसंत पडलं. कास्टिंग डिरेक्टरने मला 1-2 लाईनवाले पाठवले होते कॅरेक्टर्स आणि मला काही दिवसांनी त्याच प्रॉडक्शन हाऊसमधून डिरेक्टरच्या सांगण्यावरून प्रॉडक्शनवाल्याचा फोन आला होता. एका असिस्टंट डिरेक्टर मित्राचा. मी मगाशी जे बोललो होतो, की असिस्टंट डिरेक्टर काम देतात, ते हे असं. तर असिस्टंट डिरेक्टरचा फोन आला होता, की अशी-अशी फिल्म करतोय, असं-असं प्रॉडक्शन हाऊस आहे. मी म्हटलं, "अरे, मी पाठवलं होतं कास्टिंग डिरेक्टरकडे 2 ऑडिशन." "नाही, नाही, त्या विसरा तुम्ही. हे रोल मस्त आहे, मोठा आहे." सेकंड लीड रोल होता. मी ऑडिशन पाठवलं. तिकडे सिलेक्ट झालं. लीडवाल्याबरोबर क्लॅश झालं. फेस कट, पर्सनॅलिटी. त्यामुळे मला ते नाही मिळू शकलं. पण मला जो सांगायचा मुद्दा होता, की कास्टिंग डिरेक्टर कास्ट नाही करू शकत ते हे, की कास्टिंग डिरेक्टरवाला माझ्याकडे बघतो 1-2 लाईनच्या रोलसाठी. पण डायरेक्ट डिरेक्टरने माझ्याकडे पाहिलेलं असतं ना वेगळ्या रोलसाठी. अरे तो मोठा रोल होता त्या फिल्ममध्ये. नसू दे मला मिळाला, काही हरकत नाही. मला समाधान आहे. कारण मला डिरेक्टरने सांगितलं, की क्लॅश होतंय पर्सनॅलिटी. मला त्यातही आनंद मिळाला. बरं मी ॲक्टर आहे, अभिनेता आहे. मला इथे काय मिळालं, काय नाही मिळालं, मला आनंद प्रचंड मिळाला माझ्या कामाचा.
इथे ग्रुपिझम आहेत किंवा नाहीत माहीत नाही, कारण ना ते नेहमी दुसऱ्यावर डिपेंड असतं. ह्याला कुठला रोल द्यायचा, त्याला कुठला रोल द्यायचा, ह्याला घ्यायचं की नाही घ्यायचं. करेक्ट आहे. तर असे कदाचित मला काही वाईट मित्रही, वाईट नको म्हणूया, त्यांना कशाला वाईट म्हणूया, वाईटपेक्षा त्यांनी मला नसेल घेतलं, काही हरकत नाही, तो त्यांच्या मनाचा भाग आहे. मीच आपला अपेक्षा ठेवून होतो. तर काहींनी मला घेतलं पण आहे की. अरे काही असेही मित्र आहेत, की "अरे हा माझा मित्र आहे, हा मला पाहिजे." प्रवीण तरडे एका ठिकाणी भेटला. मी बघत होतो असं, की अरे हा इथे ठाण्यामध्ये काय करतोय? याचा ग्रुप पण उभा आहे, काहीतरी कामाचं चालू आहे. म्हणून मी रिक्षा बाजूला लावला, जाऊन तिथे उभा राहिलो. "अरे रमेश चांदणे आला. अरे ह्याचा नंबर घ्या. हा पाहिजे. अरे कसला ॲक्टर आहे माहिती आहे का?" असे पण माझे खूप सारे मित्र आहेत, जे आजही माझ्यावर जीव लावतात, प्रेम करतात. म्हणून जे आपल्याला घेत नाही त्यांच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. त्यापेक्षा कदाचित आपणही उद्या डिरेक्टर, प्रोड्युसर झालो तर त्यांच्यापैकी 2-4 जण पण येतील ना आपल्याला विचारायला, की "काय करतोयस?" कारण काम मागणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. सगळे आपल्याला हेच शिकवतात आपल्या लाईनमध्ये, काम मागण्यामध्ये लाज बाळगू नका. कुणीही लहान-मोठा नसतो, नाहीये. आपलं कामच मोठं असतं. मग जेव्हा आपण केव्हा असं कधीतरी होऊ, तेव्हा तेही येतील. आपणही त्यांना काम देऊ किंवा नाही देऊ. आपण त्यांच्यासाठी वाईट होऊ शकतो त्यावेळेस, कदाचित नाही दिलं तर. ते आपल्या कुठल्या कदाचित एखादा लेखक आपल्या लेखनामध्ये नाही बसणार. आपण तो जवळचा मित्र आहे. आपण त्याला नाही घेतलं तर आपण वाईट झालो. तसं आपण आता इतरांना वाईट म्हणत आलो होतो. एवढं ते सोपं गणित असावं कदाचित. अजून एक अशी गोष्ट आहे